नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे जलजीवन मिशनच्या कामाबाबत नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या 3 वर्षांपासून गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे तालुक्यातील इतर अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा फायदा मिळत असताना जातेगावचे नागरिक मात्र अजूनही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. गावकऱ्यांना 12ही महिने पैसे देऊन टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाला इशारा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 10 ते 15 दिवसात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करून गावात सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन या मागणीवर कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि जातेगावच्या नागरिकांना पाण्याचा दिलासा कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा ताज्या बातम्यांसाठी आज न्यूजला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. अजूनही पाण्याच्या टाकीचं काम अपुरं असल्यामुळं इथल्या नागरिकांना 8 दिवसातनं एकदा पाणी मिळतं ही शोकांतिका आहे. आणि ह्या योजनेची सखोल चौकशी लावण्यासाठी मुंबई येथे जाऊन सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय आवर सचिव, सन्माननीय मंत्री महोदय या विभागाचे आणि सन्माननीय आमदार साहेब यांनाही निवेदन दिले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.